एक आनंदाची बातमी गणेश भक्तांना संपूर्ण राज्याला याच त्या ठिकाणी मला देताना अतिशय आनंद वाटतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणेशोत्सवाच्या बाबतीमध्ये या अगोदरही 2016 पासून जी काही विघ्न समोर आली त्या सगळ्या विघ्नांवर मात करून गणेश भक्तांच्या बाजूने मजबूतीने उभं राहण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यातलं केलेलं कर्तव्य आणि योगदान खूप मोठं आहे। आपल्याला याची कल्पना आहे की पीओपीच्या मूर्त्यांच्या बाबतीत न्यायालयीन लढा आणि त्याबद्दलचा वैज्ञानिक अभ्यास हा सुद्धा मी आणि भारतीय जनता पक्षाने अतिशय योग्य पद्धतीने केला, तो मांडला। केंद्र सरकारने आणि सीपीसीबीने त्याला मदतरूप भूमिका घेतली आणि मग न्यायालयातना पीओपीच्या मूर्त्यांच्या निर्मितीचं जे संकट आलं होतं ते टळलं। आज खुशखबरी आहे की ज्या आमच्या परंपरागत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मोठ्या मूर्त्या पीओपीच्या आहेत त्यांच्या विसर्जनाबाबतीत न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने भूमिका घ्यायची होती, धोरण ठरवायचं होतं। त्या विषयामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं। आज बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पर्यावरण सचिव, नगरविकास सचिव, महानगरपालिका आयुक्त, अन्य महानगरपालिकांचे आयुक्त यासहित आपला विधी विभाग या सगळ्यांची संयुक्त बैठक झाली आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज जे महाराष्ट्राच्या मनात आहे याच पद्धतीचे निर्देश सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिले। याचाच अर्थ सार्वजनिक पीओपीच्या परंपरागत गणेशोत्सवाच्या मूर्त्यांचं विसर्जन न्यायालयासमोर परंपरानुसार व्हावं या संबंधातलं धोरण, पर्यावरणाचा विचार, सीपीसीबीचा विचार, न्यायालयासमोर टिकेल असा विचार करून संपूर्ण अभ्यासांती आमच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा व्हावा असे निर्देश दिले। मला वाटतं हेही संकट आता दूर होणार आहे। याआधीच मी स्वतः राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग याला पत्र दिलं होतं आणि मी विनंती केली होती की या मोठ्या पीओपीच्या मूर्त्या याच्या विसर्जनासंबंधामध्ये वैज्ञानिक अभ्यासपूर्ण भूमिका आपण आम्हाला मार्गदर्शन करावी। काकोड साहेबांच्या सहीचं अधिकृत रिपोर्ट पत्र हे सुद्धा राज्य सरकारने आम्ही मिळालं आणि ज्यामध्ये या पीओपीच्या मूर्त्यांच्या निर्मितीवरची बंदी तर हटलीच आहे, त्याच्या विसर्जनावर नैसर्गिक जलस्रोताबाबत जी बंदी आहे याचा उल्लेख आहे आणि पुढे उंच व मोठ्या मूर्त्या तयार करण्यासाठी पर्यावरण स्नेही सामग्रीचा वापरास प्राधान्य देणे उचित ठरेल। मूर्तीचे विसर्जन विशाल पाणवठ्यात किंवा खोल समुद्रात व मोठ्या मुक्त वाहत्या नद्यांच्या विसर्गाच्या बाजूला सुरक्षित अंतरावर व प्राणी जलवापरापासून दूर अशा ठिकाणी करणे तत्वतः शक्य आहे। म्हणजे खोल समुद्रात तत्वतः शक्य आहे हा पर्याय काकोडकर साहेबांच्या अहवालात सुद्धा आता आपण मिळाला आणि मिळवला आहे, पण याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे। न्यायालयासमोर याच धर्तीवर आम्ही भूमिका मांडू आणि राज्य सरकारची भूमिका खोल समुद्रात त्या ठिकाणी परंपरेनुसार विसर्जन आणि विसर्जनानंतर साफसफाई आपण दरवर्षी
जे करतो त्याच पद्धतीचा लॉंग टर्म पर्यावरणाचा विचार करून सुद्धा न्यायालयासमोर टिकेल या पद्धतीने धोरण करावं हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मोठं यश आता मिळेल आणि आमच्या प्रथा परंपरागत गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मूर्त्यांच्या विसर्जनातला विघ्नही टळेल असं आता निर्णय होऊ घातलेला आहे. GR अभ्यास केला तर कळेल. जर अभ्यास करायला मदत हवी असेल तर सरकार येईल, आम्ही येऊ. गैरसमजाचे बळी पडू नका, गैरसमज पसरवू नका. आज विनंती, अभ्यासपूर्ण विनंती, तुमच्या सर्व मराठीच्या सक्तीच्या विषयाचं स्वागत, पण सक्ती मराठीचीच आहे, सक्ती हिंदीची नाही. ऐच्छिक आणि पर्यायी आहे हे आपण समजून घ्या. नसेल समजत तर आमची मदत घ्या. आज तरी मी मुद्दामून मी पहिल्या दिवसापासून बोलतोय ते अभ्यासांती बोलतोय. GRचा अभ्यास, GR मधल्या शब्दांचा अर्थ, GR मधल्या शब्दांचा निघणारा प्रशासकीय कार्यपद्धतीचा भाग, मराठीची कट्टरता, अन्य भाषांचा पर्याय हिंदी सहित, त्रिभाषा सूत्रीची विद्यार्थी हिताची आवश्यकता, त्रिभाषा सूत्रीच्या आधी झालेला अभ्यास गट, आलेल्या 3800 सूचना, या सगळ्या बाबतीत विनंती आहे, विनंती पुन्हा सांगतोय, अभ्यास करा, माहिती घ्या. आम्हीही हा प्रतिष्ठेचा मुद्दा केलेला नसून समावेशकतेच्या, मराठी कट्टरतेचा आणि विद्यार्थी हिताचा करतो आहोत. आणि म्हणून आज मी राजकारणावर बोलणार नाही, पण मला जी पावलं दिसत आहेत त्याच्यावर योग्य वेळेला सडेतोड राजकीय बोलेन. कोर कमिटीची बैठक झाली, यांच्या मोर्चाला काही उत्तर देण्यासाठी काही रणनीती ठरली का? हिंदी मराठी वादावर काही चर्चा का झाली आहे किंवा रणनीती ठरली आहे? कोर कमिटी एका विषयासाठी नसते, एका विषयावर चर्चा करण्यासाठी नाही, पण महाराष्ट्रातल्या सर्व मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी आहे. आणि त्यामुळे कोर कमिटी भाजपची आहे. प्रखर राष्ट्रवाद, प्रभावी हिंदुत्व, माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या, माझ्या माता भगिनींना मदत, माझ्या युवकांचं उज्ज्वल भविष्य, माझ्या विद्यार्थ्यांवर न पडणारा ताण, आमची असलेली संघटनात्मक रचना आणि निवडणुका जिंकण्याचं गणित, व्यूहरचना, एवढ्या सगळ्यासाठी ती बैठक होती. ठाकरे म्हणताय की मी 5 तारखेला अनुदान रखडल्याची एक बाब समोर आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी एक पत्र देखील लिहिलं असं देखील कळतंय. नेमकं काय? कालही ते मला भेटले, त्याबद्दल माझ्याशी ते बोलले नाहीत. हे पत्र माझ्यासमोर आलेलं नाही. अशी कुठली बाब विभागाने अजून तरी माझ्या निदर्शनास आणलेली नाही. पण तरी सुधीर भाऊ वरिष्ठ आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांच्या या पत्राबद्दलची बातमी ही शिरसावंद मानून त्याची मी चौकशी करेन. मुंबईतले सर्वधर्मीय जवळपास 1,500 भोंगे उतरवण्यात आले आहेत. कुठलाही वादविवाद नव्हता, त्यापैकी हार्श कृती न करता हे सगळं करण्यात आलंय. कसं बघतं या सगळ्या दृष्टिकोन? कारण यावर मोठं वाद झालं होतं. सरकार एका वाक्यात सांगायचं झालं तर, जे बेगडी हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेंना जमलं नाही, ते प्रखर हिंदुत्ववादी देवेंद्र फडणवीसच्या सरकारने करून दाखवलं. संघाचे दत्तात्रय भोसले यांनी विधान केलंय, संविधानामधून धर्मनिरपेक्ष व समाजवादी हा शब्द काढून टाकण्याबाबत विचार व्हायला हवा असं त्यांनी म्हटलं. आदरणीय दत्तात्रयजींच्या वक्तव्यावर मी स्पष्टीकरण द्यावं एवढा मी मोठा नाही आणि माझी पात्रताही नाही. ठाकरे म्हणताय की 7-5 तारखेला GR कॉपीच्या होळी करू. मला वाटतं ज्या कॉपीमध्ये मराठी अनिवार्य आहे, ज्या GR मध्ये मराठीची अनिवार्यता आहे आणि 5वी, 6वी, 7वीतली हिंदीची सक्ती काढून
ती पर्याय ऐच्छिक केली आहे। याचा होळी करणं हे मराठी हिताचंच नाही, एवढंच मी त्यांना सांगेन। सर, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भामध्ये पण एक अपडेट आहे। हे अधिवेशन हे विधेयक येत्या अधिवेशनामध्ये सादर केलं जाईल असं बोललं जाते आणि सर्वपक्षीयांकडनं जो विरोध केला जातो, तर अनेक पक्षांनी जो विरोध केला होता तो देखील आता मावळताना आपल्याला पाहायला मिळतो। मला असं वाटतं ते विधेयक मांडलं जाऊ द्या, त्याची सभागृहात चर्चा होऊ द्या, त्यावर सगळ्यांनी आपली मतं मांडू द्या आणि मग याच्यावर भूमिका कोणाची काय समोर येईल। आमची भूमिका ही त्या GR प्रमाणे खूप स्पष्ट आहे। ही कोणाच्या विरोधी, कुठल्या विचारधारेच्या विरोधी, कोणाला दबावतंत्र करण्यासाठी अशी नसून महाराष्ट्र राज्यातल्या कायदा सुव्यवस्था या विषयाला अभ्यासांती धरून केलेली आहे। अशा आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येण्याचा हा पर्याय शोधला जातो का? कारण की या अगोदर एअरपोर्टच्या आंदोलनासोबत एकत्र मनसे आणि ठाकरे आलेले, आता दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही येणार यावर मी भाष्य करू शकत नाही, कारण तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे। दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील की नाही, विचाराने एकत्र येतील की नाही, हाही सर्वस्वी त्या दोन पक्षांचा विषय आहे। आमच्या दृष्टीने ज्या वेळेला त्यांचा निर्णय होईल त्यावेळेला थेट भूमिका मांडू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।